तुमच्यापैकी किती जण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात? तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की पुनर्जन्म आहे? किती लोकांना हे वाटतं की माणूस कुठून तरी आला आहे आणि मरणानंतर परत तो कुठेतरी जाईल? अशी किती व्यक्ती आहेत जी या गोष्टीवर विश्वास ठेवतात? सर्वच लोक विश्वास नाही ठेवत, फक्त काहीच लोक आहेत जे या गोष्टीवर विश्वास ठेवतात. का भगवान गौतम बुद्धांनी कधी पुनर्जन्माची गोष्ट केली आहे? नाही केली. भगवान बुद्धाने कधी पुनर्जन्माची गोष्ट नाही केली. माणसाचा पुनर्जन्म होत नाही. माणसाचा पुन्हा भाव उत्पन्न होत असतो. भावना पुन्हा निर्माण होतात. जेव्हा आपण प्रसिद्ध समुत्पाद वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की भावना पुन्हा निर्माण होतात आणि भावनामध्ये जाती प्रकार असतात आणि जन्म फक्त भावनामध्ये भावनांचाच होतो. भावना भाव काय निर्माण होतात, कशा निर्माण होतात या विषयावर आपण एक उदाहरण घेऊया. तुमच्या आजूबाजूला किती भौतिक वस्तू आहेत ज्या तुम्ही पाहू शकता? जितक्या पण वस्तू सामान तुम्हाला दिसतात त्या मेल्यानंतर म्हणजे त्या तुटल्या फुटल्या नष्ट झाल्यानंतर त्या परत काहीतरी होतात की नाही? जसे की एका खुर्चीचंच उदाहरण घेऊया. जर ती लाकडाची असेल तर ती तुटली तर तुम्ही ती टाकून द्याल. त्यानंतर सुतार कारागीर येऊन तिला घेऊन तुटलेली बाजू व्यवस्थित करून पालिश बिलिश करून तिची डागडुगी करून परत तिची कुठली तरी वस्तू बनवील. जर खुर्ची प्लास्टिकची असेल तर ती तुटल्यानंतर खराब झाल्यानंतर तुम्ही तिला फेकून द्याल किंवा भंगारवाल्याला द्याल. तो ती घेऊन कंपनीत नेईल. नंतर कंपनी तिला वितळवेल आणि ती वितळल्यानंतर त्या द्रवाला परत दुसऱ्या साच्यात टाकतील. परत कंपनी त्याचं जग बास्केट टोपली काहीतरी असं बनवेल. तर मग नंतर जे आपण बघत आहोत म्हणजे जेव्हा आपण खुर्ची शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं ते म्हणजे खुर्ची. खुर्चीचा अर्थ एक बसायची जागा असं येतं. तर मग हे काय आहे? वास्तविक मध्ये ती खुर्ची तर नाही. खुर्ची तर फक्त आपण त्या वस्तूला एक नाव दिलं आहे. हे त्याचं फक्त एक रूप आहे. ते तर फक्त एक बसायचं साधन आहे. या रूपाला आपण एक नाव दिलं आहे खुर्ची. तर मग जेव्हा हे नष्ट होतं तर मग तेव्हा काय नाहीस नष्ट होतं? हे रूप नष्ट होत असतं, नाव राहत असतं. नावाचा अर्थ आहे तत्व, घटक. ते तत्व ते घटक राहत असतं. खुर्ची जेव्हा तुटेल खराब होऊन जाईल तेव्हा तुम्ही ती फेकून द्याल. तेव्हा ही खुर्ची नाही राहणार, परंतु जे तिचं घटक आहे तत्व आहे मग ते लाकूड असो नाहीतर प्लास्टिक ते राहणारच. नंतर परत ते दुसऱ्या भावनात रूपात पुन्हा निर्माण होईल. ते दुसऱ्या रूपात जन्म घेईल. याच प्रकारचं माणसाचं शरीर आहे. हे शरीर ही काया पण अशीच आहे. ज्या शरीराला तुम्ही बाहेरून सुंदर समजत आहात, ज्याला नेहमी तुम्ही सजवण्याचा सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, ही सुंदर जी काया जे शरीर आहे हे काय आहे? हा बाहेरचा देह काया आहे आणि हे एक दिवस नष्ट होऊन जाईल. परंतु जे त्याचं तत्व घटक आहे त्याचं तत्व काय आहे? कर्म, चित्त, चेतसी ज्यातून आपण कर्माचं निर्माण करतो. तर मग माणसाचं जे बाहेरील रूप आहे ते जेव्हा नाहीस होईल, नष्ट होऊन जाईल, ज्या प्रकारे खुर्ची नष्ट झाली परंतु ज्या प्रकारे तिचं तत्व घटक प्लास्टिक राहिलं आणि ते नंतर दुसऱ्या रूपात निर्माण झालं, त्यानं दुसऱ्या रूपात जन्म घेतला, त्याच प्रकारे माणसाचं जे तत्व घटक आहे, जे चित्त आहे, जे कर्म आहे ते राहील. ते नष्ट नाही होणार आणि ते नंतर परत जन्म घेत राहील. परंतु पुनर्जन्माचा अर्थ आहे की जसं तुमचं आत्ताचं रूप आहे तसंच्या तसं पुन्हा निर्माण नाही होऊ शकत. असं तर नाही ना की खुर्चीच्या प्लास्टिकला वितळवून परत खुर्चीच होऊ शकेल. त्याच प्रकारे जसे तुम्ही आहात परत तसे नाही ना होऊ शकत. परत तसा जन्म नाही घेऊ शकणार. तुमचा भाव भावना बदलेल आणि तो भाव बदलेल कसा? कर्मानुसार. एक चांगली गोष्ट सांगते की जर एखादा व्यक्ती पुनर्भाव मध्ये विश्वास नाही करत, पुनर्जन्मावर विश्वास नाही ठेवत, कर्म आहे कर्माचं फळ आहे यावर विश्वास नाही ठेवत, तर मग का तुम्ही दुसऱ्याला नेहमी त्रास देत नाही? का पैसे चोरून मजा करत नाही? का दुसऱ्याला दुःख देत नाही, मारत नाही? तुमच्यापैकी किती लोक गरीब कुटुंबातील आहे, मध्यम वर्गीय परिवारातील आहे? जर तुम्हाला माहित आहे की कर्माचं फळ नाही तर मग का तुम्ही वाईट चुकीचं काम करू शकत नाही? तुम्हाला चिंता का असावी, काळजी का असावी? जाऊन मजा करा. वाईट करून मजा तुम्ही करू शकता ना?
पण ज्या आपल्या मानसिक परंपरा आहेत, जी आपली मनाची अवस्था झाली आहे, ज्यामुळे आपण वाईट कर्म नाही करू शकत, ती मानसिक स्थिती आपली कुठेतरी बनली आहे. त्यामुळे आपण समजतो की वाईट कर्म काम केलं तर काही ना काही चुकीचं वाईट परिणाम आपल्याला भोगावं लागेल असं आपल्याला माहित आहे. तर मग याच कर्माच्या कारणामुळे आपण पुन्हा पुन्हा भावनामध्ये जन्म घेत असतो. अरहंत माणसाची आणि बुद्धांची जी स्थिती असते, तिथे कर्माचा शेवट समाप्ती होत असते, तिथे कर्माचं निर्माण होत नाही. त्यामुळे ते परत दुसऱ्यांदा कोणत्याच भावामध्ये निर्माण होत नाही. परंतु आपण लोक साधारण माणसं आहोत. आपलं चेतन चित्त राग द्वेष मोह यांनी भरलेलं आहे. यामुळे आपण पुन्हा पुन्हा भावामध्ये जन्म घेत असतो. त्यामुळे आपल्याला कर्माविषयी समजून घेणं गरजेचं आहे की कोणत्या कर्मामुळे कामामुळे कोणता लाभ फायदा होतो.